अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे 2026ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी. 3 गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल, सगळे मनासारखे होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इंग्रजी नववर्ष 2026ची सुरुवात झाली आहे. या नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शुभफलदायी योग जुळून आलेले आहेत. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी, यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. गणपती उपासनामध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. 2026मधील पहिल्याच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्ट चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते. कधी आहे पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी? या दिवशी गणपती उपासना कशी करावी, याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. गणपती हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. आबालवृद्धांचे आराध्य, सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणपतीची शाश्वत कृपा लाभावी, यासाठी गणेश भक्त, गणेश उपासक अनेक व्रते करतात. त्यापैकी संकष्ट चतुर्थीचे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते. 2026मधील पहिली अंगारक संकष्टी चतुर्थी मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे. मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी संकष्ट चतुर्थी आहे. पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी लोकांची मान्यता आहे. संकष्ट चतुर्थीला अंगारक योग विशेष का मानला जातो? अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा, हा हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. अंगारकी संकष्टी चतुर्थीला कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात? शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन आवर्जून बाप्पांचे दर्शन घ्यावे. संकष्ट चतुर्थी अंगारक योगात गणपती पूजनानंतर गणपतीला बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल व्हावे. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मोदक करणे शक्य नसतील तर लाडवाचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील तर गोडाचा नैवेद्य दाखवावा. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी अर्पण केल्यास ते शुभफलदायक ठरू शकते. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभफलदायी मानले गेले आहे. या दिवशी 21 दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले आहे. गणपतीचा ओम गण गणपतये नमः
हा मंत्र 108 वेळा किंवा जितका शक्य असेल तितक्या वेळा म्हणावा. शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणपती स्तोत्र आवर्जून म्हणावे. आर्थिक संकट निवारणासाठी उपाय. 5 दुर्वा घेऊन दोऱ्याला 11 गाठी घालून छोटा हार तयार करा आणि बाप्पाला अर्पण करा. आर्थिक अडचणीतून लवकर सुटका होते. मनोकामना पूर्तीसाठी उपाय. गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार झालेले गंध कपाळाला लावा. इच्छा लवकर पूर्ण होते. घरातील संकट आणि कलह निवारण्यासाठी उपाय. दररोज गाईला चारा किंवा दुर्वा खाऊ घाला. कौटुंबिक नात्यात प्रेम, शांतता वाढेल. गणेश कृपा प्राप्तीसाठी उपाय. संकष्ट चतुर्थीला बाप्पाला 21 दुर्वांचे त्रिदल अर्पण करा. सोबत अथर्वशीर्षाचे 21 आवर्तने म्हणा किंवा ऐका. श्री गणेश देवताची कृपा होईल. धनवृद्धीसाठी उपाय. गणेश पूजेत नियमित दुर्वा अर्पण केल्याने आर्थिक कमतरता भासत नाही. उलट कामात यश आणि धनलाभ होतो. बुध दोष शांतीसाठी उपाय. बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात 11 दुर्वांच्या जुडी अर्पण करा. बुध दोष कमी होतो आणि गणेश कृपा लाभते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.